नमस्कार मित्रांनो, सरकार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी वेगवेगळ्या योजना काढत असते। आता नवीन एक योजना आणली आहे, त्यामध्ये 50 शेळ्या 5 बोकडांसाठी 8.5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे। ग्रामीण शेतकऱ्यांसाठी सरकारची ही महत्त्वाची योजना आहे। ग्रामीण भागातील शेतकरी, वन हक्कधारक आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने शेळी मेंढी पालन उद्योजकता विकास योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 5 बोकड किंवा 5 मेंढे असा संपूर्ण गट उपलब्ध करून दिले जाणार असून यासाठी प्रवर्गानुसार 5,69,000 ते 8,53,000 रुपयापर्यंतचे अनुदान दिले जात आहे। या योजनेत सरकारकडून 2 टप्प्यात अनुदान वितरित केले जाते। सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 50% म्हणजेच 5,69,277 अनुदान मिळते, तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी 75% म्हणजेच 8,53,915 रुपये इतके अनुदान मिळते। अनुदानाचा पहिला टप्पा शेडचे बांधकाम आणि साधनसामुग्री खरेदीनंतर मिळतो, तर दुसरा टप्पा पशुधनाची खरेदी पूर्ण झाल्यावर थेट बँक खात्यामध्ये जमा होतो। योजनेचा लाभ प्रामुख्याने अत्यल्पभूधारक 1 हेक्टरपर्यंत जमीन असेल त्यांना, अल्पभूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टर जमीन असेल त्यांना, वन हक्कधारक आणि महिला बचत गटांना लाभ दिला जातो। लाभार्थ्याची निवड करताना उतरत्या प्राधान्याने केली जाते। अत्यल्पभूधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाते, तसेच यामध्ये महिलांसाठी 30% आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 5% आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे। या योजनेचा उद्देश आहे ग्रामीण भागात शेतीला पूरक असणारा व्यवसाय वाढावा आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। योजनेचे फायदे काय आहे तर प्रति शेळी किंवा मेंढी 12,000 रुपये आणि प्रति बोकड किंवा मेंढा 15,000 रुपये या दराने पशुधन खरेदी होते। एकूण पशुधनाची किंमत आहे 6,75,000, शेडसाठी 2 लाख रुपये, कडबा कुट्टी यंत्रासाठी 30,000 रुपये आणि 3 किलोवॅट सौर ऊर्जा यंत्रणेसाठी 1,32,000 रुपये मिळतात। 3 वर्षाचा विमा 12.75% प्लस 18% GST असे 1,01,554 रुपये मिळतात। संपूर्ण प्रकल्पाची किंमत ही 11,38,554 रुपये आहे। पशुधनाचा 3 वर्षाचा विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या दोघांच्या नावाने काढला जातो। योजनेअंतर्गत मिळालेली शेळी मेंढी मेली तर अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या परवानगीने विम्याच्या पैशातून दुसरी खरेदी करावी लागते। यामुळे लाभार्थ्यांचे नुकसान कमी होते आणि व्यवसाय चालू राहतो। योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत तर शेळी किंवा मेंढी गटाची खरेदी ही समितीच्या उपस्थितीत करणे आवश्यक आहे। खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळातून करावी। पशुधन उपलब्ध नसल्यास ना उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन खाजगी ब्रीडिंग फार्म खुल्या बाजारातून खरेदी करता येते। जनावरे स्थानिक वातावरणात अनुकूल व तग धरणारी असावीत। शेळ्या मेंढ्यांचे वय 1 वर्ष ते 3 वर्ष असणे आवश्यक आहे। निवडीनंतर 1 महिन्यात शेड बांधणी आणि साहित्य व पशुधन खरेदी पूर्ण करणे बंधनकारक आहे। कालमर्यादा न पाळल्यास लाभार्थ्यांचे नाव प्रतीक्षा यादीत खाली टाकले जाते। खर्च जास्त झाल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याने भरावी, तसेच वाहतूक खर्चही स्वतः करावा। पशुधनाचा 3 वर्षासाठी विमा लाभार्थी व जिल्हा उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने करणे आवश्यक आहे। जनावरे मृत झाल्यास विमा रकमेतून नवीन पशुधन उपलब्ध करून दिले जाते। सर्व खरेदी व शेड बांधणीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे। DBTद्वारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते। वाटप केलेल्या पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे। योजनेची पात्रता काय आहे तर किमान 1 एकर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे किंवा किमान 5 वर्षासाठी नोंदणीकृत भाडेपट्ट्याची जमीन असणे आवश्यक आहे। वन हक्कधारकांना जमीन अट लागू नाही। पशुपालनाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे किमान 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रे काय आहे तर लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा असावा।
वन हक्कधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकाऱ्यांमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूची जे प्रमाणपत्र असावे. पशुपालन व्यवसायाचे शासकीय निमशासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानापूर्वी घेण्याचे हमीपत्र आणि स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र हवे. दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र आवश्यक आहे. महिला बचत गटांसाठी सदस्यत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया काय आहे तर या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज सादर करावा व प्राथमिक तपासणीनंतर प्राधान्यक्रमाने निवड होईल. निवडीनंतर 1 महिन्यात शेड्स, साधनसामुग्री व जनावरे खरेदी करावीत. खरेदी अहवाल, पावती, फोटो, बँक तपशील, विमा सादर करून पहिल्या टप्प्यातील 50% अनुदान मिळेल. त्यानंतर जनावर खरेदीनंतर दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण अनुदान DBTद्वारे बँक खात्यात जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची आणि चांगली अशी योजना आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक यांनी या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.